ईश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एक सद्गुरु जोग महाराज की जय। का अहोरात्र सविता न होनी करी पांडुसुता, तैसा आत्मा कर्म करता न होनी दावी। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा विचार सुरू आहे। 18व्या अध्यायातील 380 क्रमांकाची ओवी आहे। 16वा क्रमांकाचा श्लोक सुरू आहे। भगवान परमात्मा त्या ठिकाणी कर्माची 5 कारणं सांगितली, नंतर कर्माची 3 उपादान कारणं आणि निमित्त कारणं सांगितली। 5 उपादान कारणं सांगितली, 3 निमित्त कारणं सांगितली आणि ही कर्म होण्याकरता ही सगळी कारणं जी आहेत ती उपादान असताना, ती निमित्त असताना कर्म जे आहे ते या 5 कारणात घडतं। शरीरात कर्म घडतं, वाणीने कर्म घडतं किंवा मनाने कर्म घडतं, पण असं असताना तत्रैव सती कर्तारम आत्मानं केवलम तु यः। जो मनुष्य शरीरात कर्म घडतं, वाणीत कर्म घडतं, मनात कर्म घडतं, परंतु ज्याला शास्त्र संस्कार नाही, आत्मानात्म विचार ज्याने कधी केला नाही, असा जो मनुष्य आहे त्याला इथे भगवान परमात्मा अकृत बुद्धित्वात म्हणतात किंवा दुर्मती म्हणतात। त्याला योग्य बुद्धी प्राप्त झालेली नसल्यामुळे कर्म शरीरात घडते, परंतु तो आत्म्यालाच करता मानतो। मी खाल्लं, मी जेवलो, मी पाहिलं असं तो मानतो आणि ही जी आहे त्याची बुद्धी आहे, ही मती जी आहे ती दुर्मती आहे असं म्हटलं। का दुर्मती झाली तर त्याला कुठल्याही प्रकारे सत्संग घडले नाही, शास्त्र संस्कार घडले नाही आणि म्हणून त्याची जी बुद्धी आहे ती दुर्मती आहे, देहालाच आत्मा मानणारी आहे, म्हणून ती दुर्मती आहे। आणि असा मनुष्य जो आहे न स पश्यती दुर्मती म्हटलंय, म्हणजे तो काय पाहत नाही, खरं पाहत नाही। त्याला खरं खोटं दिसतं आणि खोटं खरं दिसतं, नित्य अनित्य वाटतं, अनित्य नित्य वाटतं। परमात्मा हा नित्य आहे, परंतु नित्य असलेला परमात्मा जो आहे आणि बाकीचं सगळं अनित्य आहे, कर्म अनित्य आहे, कर्माची कारणं अनित्य आहेत, शरीर अनित्य आहे, परंतु हा अनित्य असलेल्या शरीराला, अनित्य असलेल्या मनाला, अनित्य असलेल्या वाणीला, अनित्य असलेल्या सगळ्या कर्मांना तो त्या ठिकाणी नित्य समजतो आणि नित्य असलेल्या आत्म्याला मात्र काय समजायला लागतो, अनित्य म्हणतो। विचार एवढाच करायचा आहे, सार काय ना असार काय, नित्य काय अनित्य काय। आणि या विचारातून आपल्याला नित्य असलेलं परमात्मा स्वरूप प्राप्त करून घ्यायचं। तैसे विचारता निरसले प्रपंच सहजची सांडवले,
तत्वता तत्वोरले ज्ञानी आशी. सारासार विचारता, भ्रांती ते पाहे आसारता, आणि सारते स्वभावता नित्य जाणे. नित्य असलेला परमात्मा, सार असलेला परमात्मा अज्ञानामुळे त्याला कळत नाही. आणि म्हणून भगवान परमात्मा पहिल्यांदा आत्मा कसा आहे हे सांगतात. आत्मा कसा आहे 2-3 ओव्यात सांगितलं. भानू न होनी रूपे जैशी चक्षुरूपाते का प्रकाशी, आत्मा न होनी कर्मे तैशी प्रगटत असे गा. पै प्रतिबिंब आरसा दोन्ही न होनी विरेशा, दोही ते प्रकाशी जैसा न्याहाळीता तो, का अहोरात्र सविता न होनी करी पांडुसुता, तैसा आत्मा कर्म करता न होनी दावी. आत्मा जो आहे कर्म करता न होनी, कर्मे दावी किंवा कर्माचा अभाव दावी. ज्याप्रमाणे दिवस आणि रात्री सूर्याच्याच सत्तेने होतात. सूर्यामुळेच आपल्याला दिवस कळतो आणि सूर्यामुळेच आपल्याला रात्र कळते. सूर्य असतो तेव्हा आपण त्याला दिवस म्हणतो. सूर्य आपल्याला ज्यावेळेस दिसत नाही त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो? रात्र म्हणतो. परंतु मूळ सूर्य जो आहे त्या सूर्याच्या ठिकाणी दिवस रात्र हे दोन्ही नाही. तसं आत्मप्रकाशामध्ये कर्माचा व्यवहार होतो आणि जेव्हा सुषुप्तीमध्ये कुठल्याही प्रकारचं कर्म नसतं त्यावेळेस कर्माचा अभाव असतो. परंतु आत्मा या दोन्हीचंही प्रकाशन करतो. कर्म असतानाही प्रकाशन करतो, कर्म नसतानाही प्रकाशन करतो. जागृतीमध्ये हे सगळी कर्म त्याच्याच सत्तेने प्रकाशित होतात आणि सुषुप्तीमध्ये मी काही जाणत नव्हतो, मी काही केलं नाही, मी सुखाने झोपलो होतो याचंही प्रकाशन आत्मा करतो. आत्मा जसा आहे तसाच आहे. अशा आत्म्याला न जाणणं हेच अज्ञान आहे. आणि अशा आत्मस्वरूपाला न जाणल्यामुळे जीव कर्माचा कर्ता होतो. जे महात्मे असतात ते मात्र कर्माचे कर्ते होत नाहीत. भागवतामध्ये आपण जड भरतांचं चरित्र पाहून आलो. परीक्षा प्रारब्धाने ते वागत होते. मुक्ताचे देह तैसे हाले चाले संस्कार वसे, देखोनी लोक पिसे करता म्हणती. बसलेले होते आपले बाहेर जंगलामध्ये, तर काही चोर होते. त्या चोराचा सरदार होता, त्याने देवीला नवस केलेला होता, मला जर पुत्र प्राप्ती झाली तर मी नरबळी देईन. आणि सेवकांना सांगितलं एखादा चांगला नरबळी शोधा, धट्टा कट्टा पाहिजे. हे दिसल्याबरोबर ते सरदार सेवक होते, चोर होते, ते म्हटले बा चांगला आहे हा, चला येतं का आमच्याबरोबर? येतं का म्हटलं का निघाले. माळीये जेवते नेले, तेवते निवांतची गेले. हे माणसं मला कुठं घेऊन चालले, काय करतील विचार नाही. नेल्यानंतर चांगलं खाऊ घातलं, त्यांना आंघोळ घातली, वस्त्र अलंकार घालायला दिले, काय हरकत नाही. आंघोळ घालत असताना, वस्त्र अलंकार घालत असताना, भोग घेत असताना सुद्धा शरीर हे भोग घेते, मी मात्र याचा काय आहे? साक्षी आहे.
मी याचा प्रकाशक आहे, मी याचा जाणणार आहे, अशा भावामध्ये ते राहत होते. नंतर घोड्यावरून मिरवणूक काढली, देवीच्या मंदिरामध्ये आली. मंदिरात आल्यानंतर त्या चोराच्या सरदाराने तलवार काढली. करा म्हणले मस्तक पुढं. मस्तक पुढं करा म्हटल्यानंतर केलं मस्तक पुढं. म्हणजे आतापर्यंत या शरीराला खाऊ पिऊ घातला, आता याला काय त्याचा दंड भोगावा लागतोय. मला हे मारणार आहेत म्हणून प्रतिकार नाही, पळून जाण्याची वृत्ती नाही. मेलं तर शरीर मरेल, हे सगळं त्या शरीरात राहून ते पाहत आहेत. शरीराचे काय व्यवहार चाललेले आहेत. शरीराला त्या ठिकाणी माळा घातलेल्या आहेत. आता शरीराला मारतायत आणि मारल्यानंतर सुद्धा शरीर मरणार आहे, पण मी जसाच्या तसाच आहे. त्यांना त्या चोरांनी मारलं नाही. देवी मूर्ती फोडून बाहेर आली. एवढा मोठा आत्मज्ञानी आणि याला माझ्यासमोर याची हत्या होईल. देवीला ते वाईट वाटलं, पण देवीने त्या ठिकाणी त्याच्या हातातली, चोराच्या सरदारच्या हातातली तलवार घेतली, त्यांचीच मस्तक उडवली. म्हणून देवीचा आभारही नाही आणि आनंदही झाला नाही. मला आता मी वाचलो म्हणून सुखही झालं नाही. का सुख झालं नाही? कारण हे सगळं चाललं आहे, हे कशात चाललं आहे? प्रकृतीत चाललं आहे, कर्मात चाललं आहे, शरीरात चाललं आहे, माझ्यात. मी हे सगळं बघतोय, मी याचा साक्षी आहे. आणि म्हणून तो जो आहे, ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं, तो याच्यात गुंतत नाही. पण अज्ञानी जो असतो तो मात्र आपल्या स्वरूपाला यथार्थ रीतीने न जाणल्यामुळे परिदेह देहाहम देहाहम मान भुली, देह अहम मान भुली, जयाची बुद्धी देहीच आतली, तया आत्मविषयी झाली मध्यरात्री गा. देह अहम मान भुली, देहाचं जे मान आहे, मान म्हणजे मर्यादा, माप, त्याला भूल पडलेली आहे, भ्रम झालेला आहे. आत्मस्वरूपाचं अज्ञान असल्यामुळे, मी आत्मा आहे असं माहिती नसल्यामुळे, मी ब्रह्म आहे असं माहिती नसल्यामुळे मग तो देहालाच त्या ठिकाणी मी म्हणतो. अज्ञान एक रूढे तेने कोह विकल्पाचे मांडे, मग विवरोनी कीजे पुढे देहोहम ऐसे. आपल्या आत्मस्वरूपाचा त्याला विसर पडतो आणि मग देहालाच तो मी म्हणतो. आणि जयाची बुद्धी देहीच आतली, आतली म्हणजे स्थिर झाली. आणि अशी देहामध्येच बुद्धी स्थिर झाल्यामुळे, भ्रम झालेला असल्यामुळे तया आत्मविषयी झाली मध्यरात्री गा. मग आत्म्याच्या विषयी त्याच्या जीवनामध्ये मध्यरात्र झाली. जसं मध्यरात्रीत मनुष्य गाढ झोपलेला असतो, 8-9 वाजता 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत थोडा जागा तरी असतो, पण एकदम मध्यरात्री काळोख अंधकार असतो का, दृढ अज्ञान त्याला म्हणायचं. आत्मस्वरूपाच्या विषयी त्याला दृढ अज्ञान झालेलं आहे आणि मी देहच असा त्याचा काय झालेला आहे, निश्चय झालेला आहे. जे प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, मनोनी पडला विसरू आत्मबोधाचा. जे देहचे आपण पे मानिती, विषया ते भोग्य म्हणिती, यया परोती न स्मरती अनेक काही. म्हणून आत्मविषयी झाली मध्यरात्री गा. आत्म्याच्या विषयी त्याला काय झाली, झोपला तो. या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती भूतानी
हां, यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. जेत भूत जात निदले तेची जया पहाले, जीव जेथ चेले तेथ निद्रिस्त जो. ते ज्ञानेचं वर्णन आहे. पण हा अज्ञानी आहे, हा झोपलेला आहे, गाढ निद्रा झालेली आहे, अविद्येची या निदा. विश्वस्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्ध आणि अनादी जो. आत्म्याच्या विषयी अज्ञान निर्माण झालं, दृढ अज्ञान निर्माण झालं. त्याचा परिणाम काय झालं? जेने चैतन्या ईश्वरा ब्रह्मा देहची केले परमसीमा. चैतन्य ईश्वर ब्रह्म तीन सांगितलेले आहेत. ह्या तिन्हीपैकी एक कोणतंही मानलं तरी सुद्धा जीवाचा उद्धार होऊ शकतो. चैतन्य कशाला म्हणतात? जे सर्वव्यापक चैतन्य आहे. काही लोक चैतन्य मानणारे आहेत, काही ईश्वर मानणारे आहेत, काही ब्रह्म मानणारे आहेत. काही लोकांना ब्रह्म ईश्वर म्हणायला नको वाटतं, चैतन्य म्हणतात. हे तिन्ही एकच आहेत, एकच चैतन्य आहे, त्याला ब्रह्म असं म्हटलेलं आहे. हे व्यापक चैतन्य आहे, त्याला ब्रह्म म्हणतात. माया विशिष्ट चैतन्य आहे, त्याला ईश्वर असं म्हणतात, त्याला देव असं म्हणतात. किंवा चैतन्य शब्द याचा अर्थ घ्या आत्मा, कूटस्थ चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य. तिन्ही एकच आहेत, कूटस्थ चैतन्य, ईश्वर चैतन्य, ब्रह्म चैतन्य. परंतु याने मात्र चैतन्य ईश्वरा ब्रह्मा देहची केले परमसीमा. त्याने देहालाच काय मानायला लागला? परमसीमा, देहाच्या मर्यादेत यांना सगळ्यांना आणलं. चैतन्याला सुद्धा मर्यादित केलं, देहापुरतंच मानायला सुरुवात केली. वास्तविक पाहता चैतन्य कसं आहे? व्यापक आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारित. चैतन्य हे व्यापक आहे, चैतन्य हे असंग आहे, निर्विकार आहे. पण अशाच चैतन्याला किंवा तेच चैतन्य कूटस्थ चैतन्य आहे, तेच ईश्वर चैतन्य आहे. आणि ईश्वर चैतन्य जे आहे तेच ब्रह्म चैतन्य आहे. देहाला ज्यावेळेस अधिष्ठान असतं त्यावेळेस त्याला कूटस्थ चैतन्य म्हटलंय. माया अधिष्ठान होते त्यावेळेस त्याला ईश्वर चैतन्य म्हणतात. आणि ब्रह्म निरुपाधिक चैतन्य, त्याला कुठलीच उपाधी नाही, त्याला ब्रह्म चैतन्य म्हणतात. हे तिन्ही चैतन्य जे आहे ते एकच आहेत. जे व्यापक चैतन्य आहे त्याला मायेचं अधिष्ठान प्राप्त झालं, माया उपाधी लागली की तो ईश्वर भावाला प्राप्त होतो. पण ईश्वर भाव जरी असला तरी त्याच्यामध्ये कधी बद्धता नाही. ईश्वर हा नित्यमुक्त सांगितलेला आहे, कारण माये त्याची उपाधी आहे. तेच चैतन्य जेव्हा त्याला अविद्या नावाची उपाधी लागते तेव्हा ते जीव चैतन्य होतं. एकच चैतन्य आहे, परंतु हा याने मात्र या तिन्ही चैतन्याला देहची केले सीमा. कुटस्थ चैतन्य आहे किंवा ईश्वर चैतन्य आहे किंवा ब्रह्म चैतन्य आहे, याला
चैतन्य काय कळत नाही, याला ईश्वर काय कळत नाही, याला ब्रह्मही काय कळत नाही. शास्त्रामध्ये नावं आलेली आहेत. तो म्हणतो काही नाही, देहची केले परमसीमा, देह खंडानाम आत्मा. चैतन्याला देह परमसीमा केली. आपल्याला स्वतःला तो त्या ठिकाणी देहा एवढंच मानू लागला. देहाचे आपण मानते आताच सांगितले होई. हे चैतन्य वगैरे जगात काही नाही, देहच चैतन्य. देव वगैरे सुद्धा जगात काही नाही, जीव हाच देव आहे, ईश्वर आहे. ब्रह्म म्हणजे काही नाही, देह हाच ब्रह्म आहे. जीव तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखांड्याची. आजही अनेक लोक असे आहेत, शास्त्रकार सुद्धा आहेत, त्या आपण नेहमी गोष्ट सांगतो, बृहस्पतीकडे इंद्रदेव आणि विरोचन दोघे गेले. आम्हाला आत्मज्ञान पाहिजे, सांगा हे आत्मज्ञानाचे खरेच अधिकारी आहेत का? आणि अनाधिकाऱ्याला ज्ञान सांगून उपयोग नसतो, म्हणून सांगितलं अरे बाबा आपला जो देह आहे ना हाच आत्मा आहे, देह हाच आत्मा आहे असं गुरूंनी सांगितलं. म्हणजे देहात आत्मा आहे असं सांगायचं होतं, पण त्याने देहालाच काय मानलं, आत्मा मानलं. देहात आत्मा आहे, परंतु देहच आत्मा आहे असं नाही. म्हणून त्याने काय केलं, देहालाच आत्मा मानलं. त्याने चैतन्य आणि मग तिथून त्या विरोचनाचा, इंद्रदेव परत गेले ब्रह्मदेवाकडे. अहो तुम्ही देहाला आत्मा म्हटलं, देह कसं काय आत्मा असेल? देह तर त्या ठिकाणी पडतो, देहात विकार निर्माण होतात. मी तर शास्त्रात असं ऐकलंय, आत्म्यात कधी विकार होत नाही, आत्मा कधी मरत नाही. आमचा देह तर मरतो, आमच्या देहात तर विकार निर्माण होतात. मग ब्रह्मदेवाने सांगितलं, बृहस्पतीने सांगितलं, अरे बाबा देह म्हणजे देहात आत्मा आहे, म्हणजे हा देह आत्मा नाही, त्याच्याहून तो वेगळा आहे. पण जो हा बृहस्पतीकडे गेलेला विरोचन होता, तो घरी आला आणि सगळ्यांना सांगायला लागला काय, देह खंडानाम आत्मा, ईश्वर पाषाण प्रतिमा. आपला देहच काय आहे, आत्मा आहे. म्हणून प्रत्येकाने काय केलं पाहिजे, हा आत्मा सुरक्षित ठेवला पाहिजे, हा आत्मा चांगला राहिला पाहिजे. याच्याकरता चांगलं खाल्लं पाहिजे, चांगलं पिलं पाहिजे, आत्मा चांगला दिसला पाहिजे, याच्याकरता चांगले कपडे घातले पाहिजेत, अलंकार आणले पाहिजेत. या शरीराला जेवढे भोग देता येईल तेवढे द्यायचे, कारण हाच आत्मा आहे. आणि याला अनेक प्रकारचे भोग देऊन आनंद घेणं हाच काय आहे, मोक्ष आहे. अवाटली असता बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. मग जया जेने चैतन्य ईश्वरा ब्रह्मा, देहची केले परमसीमा. त्याने देहालाच काय केलं, चैतन्य ईश्वर आणि ब्रह्म याने देहाच्याच सीमेमध्ये आणले. ईश्वर चैतन्याची, ब्रह्म चैतन्याची मर्यादा म्हणजे स्वतःचा देहच केला. देहाच्या पलीकडचं दुसरं जगत कारण ईश्वर चैतन्य मानत नाही. देहाच्या पलीकडे दुसरं ब्रह्म आहे तो मानत नाही, आणि देहाच्या पलीकडे काही चैतन्य आहे मानत नाही. देहच मानतो फक्त. जग कोणी निर्माण केलं वगैरे काही नाही, कोणी निर्माण केलं नाही. तो म्हणतो काय, असत्यम अप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत काम हैतुकम.
जग निर्माण झालंय, स्वभावाने निर्माण झालंय. ईश्वर नाही, ब्रह्म नाही, चैतन्यसुद्धा नाही. या जगात जडवाद, सगळं जडापासूनच जगाची उत्पत्ती झाली. आणि मग हा जडवाद जो आहे तो भोगवादाकडे प्रवृत्त होतो. तया आत्मा करता हे प्रमा आलोट उपजे. आणि मग अशा मनुष्याला प्रमा कशाला म्हणतात? ज्ञान. मग त्याला ज्ञान काय होतं? आलोट ज्ञान होतं. आत्मा करता हे प्रमा आलोट उपजे. आत्मा हाच करताय. जग सुद्धा कोणी निर्माण केलं? आत्मेने. आत्मेने म्हणजे जीवाने. आता देहाने निर्माण केलं, कारण देहाला आत्मा म्हणलंय त्याने. म्हणून तया आत्मा करता हे प्रमा आलोट उपजे. आणि सगळं करणारा कोण आहे? हो, आपणच करतो. आपणच करायचं, आपणच खायचं, आपणच भोगायचं, आपणच मरायचं, मोक्ष मिळवायचं. आलोट उपजे. आत्मा हा करताय. आता याने देहाला आत्मा म्हटलेला असल्यामुळे आत्मा जो आहे तो कर्ता मानतो. वास्तविक पाहता आत्मा करताय का? एर आत्मतत्व हे उदासीन, ते ना हेतू ना उपादान, न करी संवाहन कर्मसिद्धीचे. आत्मा उदास आहे, आत्मा असंग आहे, आत्मा निर्विकार आहे. पण असं असताना मात्र त्याने आता आत्म्याला काय मानायला सुरुवात केली? कर्ता. मोठे मोठे शास्त्रकार आहेत, ते आत्म्याला काय मानतात? कर्ता मानतात, भोक्ता मानतात. त्या ठिकाणी नाना मानतात. सांख्य प्रकृतीला कर्ता मानतात, आत्म्याला भोक्ता मानतात. एवढे मोठे धर्मशास्त्रकार, पूर्वमीमांसक, सगळं शास्त्र आपण व्यवहारात त्यांचं घेतो, पण ते आत्म्याला काय मानतात? कर्ताही मानतात, भोक्ताही मानतात. देहाच्या पेक्षा आत्मा त्यांनी वेगळा मानलाय. परंतु हा देहाव्यतिरिक्त आत्मा त्यांचा कर्ता भोगता आहे. कारण इथे यज्ञ करायचा आणि त्याचा भोग कुठे जाऊन घ्यायचा? स्वर्गात. म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. याचा अर्थ स्वर्गात आपल्याला भोगायला मिळते, त्या अर्थी इथं केलेलं पुढं भोगायचं आहे. आत्मा करताही आहे आणि भोगताही. मग त्याला करता, कारण मूळ आत्मा समजला नाही. आत्मा नीट जर समजला नाही तर त्या आत्मस्वरूपाच्या विषयी वेगवेगळी मतं निर्माण होतात. त्यामुळे जे शास्त्रकार झाले. आत्माची कर्म करता हाही निश्चय नाही तत्वता, देहचे मी कर्म करता मानितो साच. मग आत्माच कर्म करताय असा तरी त्याचा कायम निश्चय राहतो का? आता आत्मा मानले कोणाला? देहाला. आणि मग हाही निश्चय नाही तत्वता, देहचे मी कर्म करता मानितो साच. हा देह जो आहे तोच मी आणि मीच कर्म करता आहे असं तो मानायला लागतो, खरं मानायला लागतो. मग मी हे केलं, मी ते केलं, माझ्यामुळे झालं, मी केलं तर होईल. म्हणून आता हे वेन जो होता, वेन तो स्वतःला ईश्वर मानत होता. तो म्हटलं हे सगळं यज्ञ वगैरे सगळं बंद करा, करायचंच असलं तर माझा यज्ञ करा. हिरण्यकश्यप स्वतःला ईश्वर मानत होता. काय ईश्वर मानतो स्वतःला तो? त्याला शास्त्र माहिती नाही, शिकलेला आहे तो पण शास्त्र, पण तरी सुद्धा विसर पडला. जे प्राणिया कामी भरू
देहाचे वरी आदरो मनोनी पडला वेसरो आत्मबोधाचा आणि मग किती करण्याचा